मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव इथे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी रविवारी शेतकरी कर्जमाफी तसेच 28 ऑक्टोबर रोजी नागपूर इथे होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी सभा घेतली आहे। यावेळी त्यांनी नगर दौंड महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं। कडू म्हणालेत की आजचा रास्ता रोको हा फक्त ट्रेलर आहे, खरी लढाई 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये होणार आहे। त्या दिवशी शेतकरी मोठ्या संख्येनं जमून नागपूर जाम करणार आहेत। सरकारकडे पैसा असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि नुकसान भरपाईच्या बाबतीत केवळ बनवाबनवीच केली जाते। सरकारनं जातीपातीमध्ये विभागून शेतकऱ्यांना भडकवलं असलं तरी आता शेतकरी पेटून उठत आहे असं त्यांनी नमूद केलं। शेतकरी एकत्र आला की सरकारला नमतं घ्यावंच लागतं। विरोधक आणि सत्ताधारी हेही त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी एकदिलानं लढणं गरजेचं आहे असं कडू यांनी स्पष्ट केलं। तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना कडू म्हणालेत की कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। सरकारनं यासाठी आवश्यक असेल तर आणखी कर्ज घेऊनही मदत करावी। यासाठी रास्ता रोको दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शेतकरी कर्जमाफीसाठी कोळगाव ठिकाणी आपण रास्ता रोको केला, कसं पाहता एकंदरीत? हे तर फक्त आम्ही एक त्याचा टेलर आहे। 28ला तो कसा होईल त्याचं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ट्रायल घेत आहोत आणि 28 तारखेला 5 ते 10 लाख शेतकरी नागपूरच्या आजूबाजूनं सगळे रस्ते घेरल्या जाईल। प्रचंड ताकदीनं शेतकरी येणार आहे। जेवढा जाती धर्मासाठी या राज्यकर्त्यानं त्याला भडकवलं, आता तो शेतकरी म्हणून पेटणार आहे। आणि मला नक्की माहीत आहे का, हा विश्वास आहे का एकदा शेतकरी जर रस्त्यावर आला तर सरकारला नमावं लागेल। तुम्ही जे आम्हाला आतापर्यंत बनवत आले ना का दुष्काळ पडल्यावर देऊ, आता दुष्काळ पडलं तर म्हणते मार्चमध्ये देऊ, तरी हे बनवाबनवी आम्ही थांबवणार आहोत। पैसे आमच्यासाठी नाही आहे तुमच्याकडे, सरकारजवळ पैसे आहे पण ते शक्तीपीठासाठी आहे, ते गृहनिर्माण खात्यासाठी आहे, ते तिकडे भोगदा करण्यासाठी आहे, ज्याची सध्या आता गरज नाही। आज आमचा शेतकरी पाय घासून मरत आहे, कांदा उत्पादक शेतकरी असू दे का आमचा ऊस उत्पादक किंवा सोयाबीन पराठीवाला कपाशीवाला असेल, हे काही राहिलं नाही आहे। डोळ्यात पाणी असतानासुद्धा तुम्ही सांगताय पैशाचं सोंग कसं करता येईल, तुम्हाला बाकीच्या ह्याच्यात कसं करता येतं? अहो 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 3 लाख कोटीचे टेंडरचे काम आहे फक्त तुमचे। नौका करू ते काय फरक पडतंय? जे आमच्या गावाकडे जाणारे रस्ते सगळे बेकार आणि जिथं उद्योगपत्याचा माल जातो ते सगळे चांगले। ही विषमता का आहे आणि त्याच्या विरोधात आमची लढाई आहे। शेतकऱ्यासाठी आपणच एकंदरीत महाराष्ट्रभर दौरे करताय किंवा एक आंदोलन करताय, आपल्या बरोबर विरोधी पक्षनेते सुद्धा येत नाहीत, त्या विरोधी नेते येईल ना ते, हे सगळे आले का ते कुठे जाणार आहे? यांच्यातच जीव आहे द्यायचा। हे एकदा आले का त्यांना माहीत आहे मत बयकलं का ते धावून आलेच। मी मग तेच सांगितलं का सगळ्या राजकारणी लोकांचा जो ते म्हणतं ना ते काय असतं, तो मेंदू आहे ना तो त्या मतात आहे सगळा। आणि हे एकदा रस्त्यावर आले का हे राजकारणी लोक पळतील, सत्तेवाले पण येईल विरोधवाले पण येईल।
आपली जे मागणी आहे ती कर्जमाफीसाठी अनेक दिवसापासून आहे, मात्र आता अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान भरपाई पण मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना. हां बरोबर आहे. नुकसान भरपाई कसं आहे, तुम्हाला 1,00,000 कोटी कर्ज घ्यायला काही अजूनही आपण आतापर्यंत 18% घेतलं आहे. त्याची मर्यादा 27% आहे. घ्या 1,00,000 कोटी कर्ज, काय फरक पडतोय, अडचण काय आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.